आता गावातली तरी केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत, पण त्यासोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। सर, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी प्रामुख्याने मागणी होते। असं आहे की ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे, पण पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकरी या पद्धतीने दुष्काळी भागात पाऊस पडायला लागलेला आहे। सर्वच ठिकाणी ही परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते। निसर्गाने काय चक्र बदलले असं वाटतंय का? नाही, निसर्गाचं चक्र हे बदललेलंच आहे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम या ठिकाणी होतो आहे। त्यामुळे निश्चितपणे आपण याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ते आपण लक्ष देतो। खरडून गेलेली जी जमीन आहे त्या जमिनीला नवीन नॉर्म्स आम्ही करतो। नॉर्म्स आहेत, पण आता अधिकचे पैसे आम्ही त्याकरता देणार आहोत। साहेब, शेतकरी अडचणीत सापडलाय, आपण म्हटले होते योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्ज आताही आपल्याला सांगितलं की पहिल्यांदा शेतकऱ्याला तातडीची मदत देणं गरजेचं आहे। पहिल्यांदा ती मदत आम्ही देतो। नुकसान झालेलं आहे, राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत, पण त्यासोबत आम्ही शेती मात्र सगळी पाण्याने माती वगैरे वाहून जाईल, त्याचा तो खर्च वाहून गेली। जवळजवळ 20-25 हजार एकर जमीन वाहून गेली। आता ते जर हे भरायचं म्हणलं आपल्याला तर 2 ते 2.5 लाख रुपये खर्च नाही। ते आपण त्याच्याकरता कालच आपण सांगितलं की सर्व प्रकारची मदत ही शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे। अधिकचे निकष न लावता मदत दिली जाईल, वेळ आली तर निकषही शिथिल करून मदत करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। दिवाळीपूर्वी सर्वांना मदत केली जाईल, सर्व सवलती आम्ही देणार। शेतकऱ्यांना तातडीची मदत देणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर पैसे खात्यात कसे जमा होतील या संदर्भात आपण सगळ्या निकषांसंदर्भात अपडेट करणार आहोत। राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत, पण त्यासोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत।